सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि सोलापूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे एक धडाकेबाज कारवाई केली आहे. नळदुर्ग सोलापूर महामार्गावर सापळा रचून तब्बल 24 किलो 940 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून गांजा आणि एक ॲक्टिवा मोटरसायकल असा एकूण 13,17,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. मुन्ना अब्दुल गफूर शेख वय 48 वर्षे, राहणार 390 राहुल गांधी झोपडपट्टी, पाच्छापेठ, सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गांजा या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने नळदुर्ग ते सोलापूर महामार्गावर सापळा रचला. या दरम्यान संशयित आरोपी मुन्ना शेख हा त्याच्या होंडा ॲक्टिवा यावरून सीटवर एक प्लास्टिकचे पोते घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला जागीच घेरून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या पोत्याची झडती घेतली असता त्यात उग्र वास असलेला ओलसर हिरव्या रंगाच्या पाने व बिया असलेल्या 24 किलो 940 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 12,47,000 रुपये. पोलिसांनी 70,000 रुपये किमतीची मोटरसायकल आणि गांजा असा एकूण 13,17,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, कुंदन गावडे, भीमगोंडा पाटील, हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजय भरले, दीपाली जाधव, सागर ढोरे पाटील, प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, दिलीप थोरात, अनंत चमके आणि पैगंबर नदाब यांच्या पथकाने बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.